आजचे जे मार्गदर्शक आहेत आदरणीय शिवाजी तांबे सर यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. आदरणीय शिवाजी तांबे सर हे सध्या सल्लागार म्हणून आपल्या शिक्षण विकासासाठी काम करत आहेत. ते निवृत्त शिक्षण संचालक होते, निवृत्त शिक्षण संचालक आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे ते स्वतः लेखक आहेत. या महत्वपूर्ण स्पर्धेसाठी ते त्यांनी प्रमुख म्हणून काम करत आहेत. अ, अभ्यासक्रम निर्मितीमध्ये सरांचा सहभाग राहिलेला आहे. त्याचबरोबर बालभारती आणि एसएससी बोर्ड या दोन्ही ठिकाणी सरांनी कामकाज पाहिलेलं आहे. आणखी एक सर्वात महत्वाचा भाग म्हणजे अ, रयत शिक्षण संस्थेमध्ये सरांनी स्वतः प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. पनवेल महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सरांनी कार्यरत होते. त्याचबरोबर बॅरिस्टर पी.जी. पाटील यांचा सहवास सरांना लाभलेला आहे. अतिशय विनम्र आणि अ, खूप सरांकडे ज्ञानाचा भंडार आहे असे आदरणीय शिवाजी तांबे सर आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनास सुरुवात करावी. आदरणीय शिवाजी तांबे सर. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय का? आवाज येतोय? येतोय, येतोय सर. हा. येतोय सर, येतोय. आदरणीय डॉक्टर काळपांडे सर आणि कोर टीमचे सर्व सहकारी सदस्य आणि या निबंध स्पर्धेमध्ये अतिशय उत्साहानं सहभागी झालेले सर्व शिक्षक, या शिक्षकांचं फार कौतुक वाटलं मला की पहिल्या दिवसापासून त्यांनी जॉईन व्हायला सुरुवात केली. आणि उत्साह तर असा आहे, मला असं वाटत होतं की काही लोकांचे निबंध लिहून पूर्ण झाले असावेत. पण 7 दिवसाच्या कालामध्ये एक गोष्ट नक्की घडली, ती म्हणजे तुम्ही शिक्षकांनी, जे प्रयोगशील शिक्षक आहेत, उपक्रमशील शिक्षक आहेत आणि एकंदर महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये योगदान देण्यासाठी उत्सुक आहेत, अशा शिक्षकांच्या विचार प्रक्रियेला सुरुवात झाली गेल्या 7 दिवसामध्ये. आता तुमच्या शंका सुरुवातीला कुणालाही येतात, शंका येणं काही हे नाही, अडसर नाही कुठला. पण सहभागासाठी तुम्ही उत्सुक आहात, त्यातला खरं तर असं आहे की हा जो विषय निवडलेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शी संबंधित आहे. आणि त्यातला एक छोटा म्हणजे घटक मूल्यमापनाचा निवडलाय, त्यातही तुम्हाला एक साधन तंत्र निवडून त्याच्यावर निबंध लिहायचा आहे. आता प्रश्न असा की अजून मूल्यमापनाचा शासन निर्णय निघालेला नाही, अभ्यासक्रम सर्व इयत्तांना लागू झालाय असं नाही, पाठ्यपुस्तक अजून दुसरी पासून पुढची व्हायची आहेत. मग या निबंध स्पर्धेची आत्ताच घाई का? सुरुवातीला आम्हालाही असंच वाटलं होतं. परंतु गेली 2 महिने किंवा अधिक काळ डॉक्टर काळपांडे सरांबरोबर बोलताना, काम करताना एक गोष्ट जाणवली की संपूर्ण शिक्षणाची गुणवत्ता ही विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनावर अवलंबून आहे. मूल्यमापन किंवा मूल्यांकन हे जे आहे तो शैक्षणिक गुणवत्तेचा ड्रायव्हिंग फोर्स आहे. मार्गदर्शक ठरणारा भाग आहे आणि प्रेरणाही देणारा भाग आहे. त्यामुळं आता हे जे शिक्षण धोरण आहे ते 2020 ला तयार झालं. 2025 मध्ये आपण पाहतोय की ते आता पहिलीच्या वर्गाचा दरवाजा ओलांडून आत गेलेला आहे आणि 12वी पर्यंत पोहोचायला वेळ लागणार आहे. त्यामुळं या मूल्यमापनाविषयी सुरुवातीलाच सकारात्मक काम केलं. बऱ्याच वेळेला पूर्वी मूल्यमापन पद्धती चांगल्या असून सुद्धा सुरुवातीला जे नकारात्मक वातावरण तयार झालं त्याचा मूल्यमापनावर आणि एकंदर शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाल्याचं काही ठिकाणी अनुभवाला आलं. तर आता आपण मूल्यमापन
म्हणजे अभ्यासक्रम यायचा आहे समजा, पण अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकाच्या निरपेक्ष अशी ही मूल्यमापन प्रक्रिया असते. अभ्यासक्रम बदलले तरी मूल्यमापनाची साधनं आणि तंत्र बदलत नाहीत किंवा बदलण्याची गरज नसते. आणि या शैक्षणिक धोरणाने मूल्यमापनामध्ये खूप चांगले बदल केलेले आहेत. काही नवी चांगली साधन तंत्र या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेली आहेत. त्यांची जर सुरुवातीलाच ओळख झाली आपणाला, त्याच्याविषयी आपण सुरुवातीपासून विचार मंथन केलं आणि ते पहिलीत असतानाच केलं तर अधिक चांगलं होईल. ती मूल्यमापन पद्धती वरच्या वर्गांना रुजायला त्याची मदत होईल. आता हा एक भाग झाला त्याची गरज. दुसरा, राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मूल्यमापन पद्धतीविषयी, त्याच्या स्वरूपाविषयी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातही मार्गदर्शन केलेलं आहे. आणि SCERTने जी मार्च 2025 मध्ये या विषयावर जीवन शिक्षणचा एक अंक काढलेला आहे. त्यामुळं हा विषय अगदीच नवा आहे. आणि आता पण एक गोष्ट आहे, नवा वाटणं स्वाभाविक आहे, पण तरी सुद्धा तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आता मी हा एकंदर स्पर्धा आणि तुमचं निबंध लेखन या मर्यादेत मला जो उपलब्ध वेळ आहे त्यामध्ये बोलणार आहे. निबंध स्पर्धेसाठी मुख्य जो विषय दिलेला आहे तो आहे मूल्यमापनाच्या नव्या दिशा. एक गोष्ट निवेदनामध्ये स्पष्ट केलेली आहे की, म्हणजे अंतर्भूत आहे त्यात, की या विषयावर नाही निबंध लिहायचा. मूल्यमापनाच्या नव्या दिशा हे शीर्षक घेऊन निबंध लिहिणं अपेक्षित नाही. मूल्यांकनाच्या अंतर्गत आता आपण थोडा वेळ मूल्यमापन आणि मूल्यांकन या दोन्ही गोष्टी एकच समजू. नवीन जो शब्द आलेला आहे मूल्यांकन, तो अधिक चांगला आहे आणि तोच आपण रूढ करण्याचा प्रयत्न करू. निवेदनामध्येही तोच आहे. तर या ज्या नव्या दिशा मूल्यांकनाच्या आहेत, असा जनरल निबंध लिहिणं अपेक्षित नाही. म्हणजे मध्यवर्ती विषय म्हणून जरी तो घेतला असला तर तरी त्यावर निबंध लिहिणं अपेक्षित नाही, हे निवेदनामध्ये स्पष्ट केलेलं आहे. मग निबंध कशावर लिहायचा आहे, तर त्याची काही उदाहरणं दिली आहेत. विशेष करून मूल्यांकनाची जी साधन तंत्र आहेत त्यातलं एक साधन तंत्र निवडायचं आहे आणि त्यावर निबंध लिहायचा आहे. आता काही उदाहरणं दिलीत, म्हणजे 2.1 ते 2.5 मध्ये ही 5 तंत्र दिलेली आहेत आणि त्याखाली एक टिपण दिलेलं आहे, त्यामध्येही अनेक तंत्र इयत्तानिहाय आणि विषयनिहाय दिलेली आहेत. आपण एक तंत्र निवडायचंय. आता इथं थोडक्यात मी आपणाला साधन तंत्र किंवा इंग्रजीमध्ये टूल्स अँड टेक्निक्स असा शब्द वापरला जातो. तर मूल्यमापनामध्ये ही संज्ञा वापरली जाते. यातलं तंत्र म्हणजे एक व्यवस्थित पद्धती असते. म्हणजे ते तंत्र ही व्यवस्थित पद्धती असते आणि त्या पद्धतीनं मूल्यमापन करताना साधनं काही विकसित करावी लागतात. आता उदाहरणार्थ, परीक्षा हे तंत्र आहे आणि त्यासाठी जी प्रश्नपत्रिका असते, प्रश्न तयार करतो आपण, हे साधन असतं. म्हणजे प्रतिसाद संकलित करतो प्रश्नांच्या द्वारे आपण. परीक्षा हे तंत्र आहे. तसं दुसरं पाहिलं, मुलाखत हे उदाहरण घेतलं तर मुलाखत हे तंत्र आहे आणि त्यासाठी आपण जे प्रश्न तयार करू ती प्रतिसाद नोंदवण्याची किंवा संकलित करण्याची साधनं आहेत. तर आपणाला एक तंत्र निवडायचं आहे. इथं जी दिलीत निवेदनात त्यातलं एखादं तंत्र निवडा, त्याच्या बाहेरचंही तंत्र तुम्ही निवडू शकता आणि आपला निबंध लिहू शकता. फक्त
तुम्हाला बिचकून जाऊ नये तुम्ही की कुठला विषय घ्यावा, म्हणून इथं उदाहरणासाठी बरेच विषय या ठिकाणी निवेदनामध्ये दिलेले आहेत. आता यातलं एक साधन तंत्र घेऊन निबंध आपण लिहायचा आहे. निबंध कुणी लिहायचा आहे, तर त्याच्यात 3 पातळ्या किंवा 3 स्तर दिलेले आहेत. पहिली ते 5वीच्या प्राथमिक शिक्षकांनी निबंध लिहायचा आहे. उच्च प्राथमिक किंवा पूर्व माध्यमिकच्या 6वी ते 8वीच्या शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये निबंध लिहिणं अपेक्षित आहे. आणि 9वी ते 12वी म्हणजे माध्यमिक शिक्षकांना सुद्धा यामध्ये सहभागी होण्याची संधी आहे. त्याशिवाय सेवानिवृत्त शिक्षक, त्यांना जर लिहायची इच्छा असेल आणि असे अनेक लोक आहेत, तर तेही लिहू शकतात. फक्त त्यांना सहभागाचं प्रमाणपत्र मिळेल, म्हणजे प्रशस्ती पत्रक क्रमांकाचं वगैरे त्यांना मिळणार नाही, तशी अपेक्षा नाही. त्याशिवाय शिक्षण मंचामध्ये जे समन्वयक काम करत आहेत त्यांनाही निबंध लिहिता येईल. मात्र यातले काही समन्वयक किंवा काही शिक्षक जे निबंधाचं परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून काम करणार असतील, त्यांना निबंध स्पर्धेमध्ये भाग नाही घेता येणार. आता दुसरा त्यात महत्वाची गोष्ट नमूद केलेली आहे की आपली ओळख नाही निबंधावर लिहायची, नाव लिहायचं नाही, मोबाईल क्रमांक वगैरे काही लिहायचं नाही. तुमचा निबंध आहे तो तुमचाच राहील, तुमचंच मूल्यांकन होईल. शिक्षण विकास मंचामार्फत त्यासाठी वेगळी यंत्रणा करून मूल्यमापन केलं जाईल आणि मूल्यमापन हे वस्तुनिष्ठ व्हावं यासाठी ते आवश्यक आहे. आता या निबंधाची जी पारितोषिक आहेत त्याचं स्वरूप म्हणजे एक प्रशस्ती पत्रक आणि एक ग्रंथ. एक लक्षात घ्या, ही राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आहे, महाराष्ट्रभर होणारी आहे आणि अवघ्या राज्यामध्ये गेल्या 17-18 वर्षामध्ये ज्या मंचाला एक नावलौकिक मिळालेला आहे अशा मंचामार्फत आयोजित केलेली ही निबंध स्पर्धा आहे. त्यामुळे या पारितोषिकाला, प्रशस्ती पत्राला खूप महत्व आहे. ती कशी राहणार आहे, तर इयत्ता 5वी ते 8वी या गटामध्ये मराठी निबंधासाठी 3 क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3 अशी, आणि इंग्रजी निबंधासाठी, इंग्लिश भाषेतील निबंधासाठी 1 अशी 4 राहतील 1ली ते 5वीला पारितोषिक. 6वी ते 8वीलाही मराठी निबंधासाठी 3 आणि इंग्रजी निबंधासाठी 1 असं पारितोषिक राहील. 9वी ते 12वी साठी मराठी भाषेतील निबंधासाठी 3 आणि इंग्रजी भाषेतील माध्यमासाठी 1 राहील. तर काही शिक्षकांनी प्रश्न विचारला होता की दोन्ही भाषेत निबंध लिहिता येईल का, तर वेगळा विषय वेगळा घेऊन दोन्ही भाषेत निबंध शिक्षकांना लिहिता येईल. फक्त 2 पारितोषिक मिळणार नाहीत. दोन्ही पैकी तुमचा ज्याला गुण मिळतील तो निबंध पारितोषिकासाठी ग्राह्य मानला जाईल आणि जी समिती आहे परीक्षणाची तिचा निर्णय अंतिम राहील. आता निबंधाची जी शब्द मर्यादा आहे ती कमीत कमी 1000 आणि जास्तीत जास्त 1500. आता अगदी म्हणजे 10-20 शब्द इकडं तिकडं झाले म्हणून काही बिघडणार नाही. तर ही शब्द मर्यादा दिलेली आहे. साधारण एका टंकलिखित फुलस्केप पानामध्ये 200 ते 225 शब्द बसतात. या प्रमाणात हे घ्यायचं आहे. म्हणजे शब्द मर्यादा अगदी काटेकोर आहे. माझं आता क्रियापद राहिलं आणि 1501ला मी जाऊ का नको असा विचार या ठिकाणी करायचा नाही. शब्द मर्यादा एक मर्यादा असावी या संपूर्ण प्रक्रियेला म्हणून दिलेली आहे. आता याची जी अंतिम तारीख आहे ती 26 ऑक्टोबर 2025 ला तुम्हाला लिंक दिली जाणार आहे. आता नाव नोंदणीसाठी जशी लिंक दिली होती तशी आपणाला निबंध अपलोड करण्यासाठी लिंक दिली जाईल आणि त्या लिंकवर आपण 26 ऑक्टोबर 2025 पूर्वी म्हणजे पर्यंत
आपले निबंध अपलोड करायचे आहेत. मुदतीमध्ये वाढ होणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे त्यानंतर तपासण्याचा कालावधी आणि शिक्षण परिषदेच्या वेळी वितरित करायच्या, म्हणजे ज्यांना पारितोषिक मिळाली, प्रशस्ती पत्रक मिळाली, त्यांना त्या समारंभात वितरित केली जाणार आहे. त्यामुळं तो कालावधी तसा वाढवून मिळणार नाही. तर 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत किंवा त्यापूर्वीच आपण निबंध पाठवायचे आहेत. आता निबंधाचा विषय कसा निवडावा हा एक प्रश्न आहे. काही लोकांनी विचारलाही होता. तर पहिल्यांदा मी सांगितलं की जो मध्यवर्ती विषय आहे, मूल्यमापनाच्या नव्या दिशा, त्याच्यावर निबंध लिहिणं अपेक्षित नाही. तसंच एक साधन तंत्र, उदाहरणार्थ पुस्तकासह परीक्षा, याच्यावर जनरल निबंध लिहिणं अपेक्षित नाही. तर ते इम्प्लिमेंट वर्गात कसं करायचं आहे याच्या तपशिलासह निबंध लिहिणं अपेक्षित आहे. आता यामध्ये जी साधन तंत्र निवेदनात दिलेली आहेत, त्या साधन तंत्रापैकी एक साधन तंत्र आपण निवडायचं आहे. आता साधन तंत्र निवडताना त्याची तुम्हाला माहिती पाहिजे किंवा माहिती मिळण्याची शक्यता पाहिजे, ते तुम्हाला भावलं पाहिजे, आवडलं पाहिजे, त्याच्यावर काम करतो असं वाटलं पाहिजे. त्या साधन तंत्रानुसार तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की साधनं विकसित करावी लागतील. जर मुलाखत असेल तर प्रश्न विकसित करावे लागतील. एखादं प्रात्यक्षिक असेल तर कृती कोणकोणत्या त्यामध्ये असतील हे तुम्हाला निश्चित करावं लागेल. आता याच्या माध्यमातून तुम्हाला एका इयत्तेचा एक विषय, त्यातला एक घटक आणि त्या घटकामधल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अपेक्षित असलेल्या किंवा राष्ट्रीय अभ्यासक्रमात अपेक्षित असलेल्या कोणत्या क्षमता, कोणती कौशल्य तपासायची आहेत. म्हणजे जे तुम्ही तंत्र निवडलंय, जी तुम्ही साधनं विकसित केलीत, ती त्या क्षमतेसाठी अनुरूप आहेत का, योग्य आहेत का, हे तपासावं लागणार आहे. आणि या सगळ्यामध्ये महत्वाचा आहे तो मूल्यांकनाचा नवा दृष्टिकोन. मूल्यांकनाचा नवीन जो दृष्टिकोन आहे तो विचारात घेऊन निबंध लिहायचा आहे. म्हणजे पूर्वीच्या मूल्यमापनाच्या 20 ऑगस्ट 2010च्या जरी शासन निर्णयामधलं एखादं साधन तंत्र घेतलं, काही हरकत नाही, पण ते तुम्ही नव्या दृष्टिकोनातून त्याचा वापर करायचा कसा, यावर निबंध लिहायचा आहे. म्हणजे हे महत्वाचं आहे की याच्यात नवा दृष्टिकोन. तर निबंध चा विषय जो आहे ठरवताना इयत्ता कोणती, विषय कोणता किंवा कोणकोणते विषय, म्हणजे एखादं साधन तंत्र तुम्ही एखाद्या इयत्तेच्या 2-3 विषयासाठी वापरू शकता आणि त्याचा समावेश तुमच्या निबंधामध्ये करू शकता. तर इयत्ता, घटक, क्षमता आणि कौशल्य यांचा विचार करायचा, त्यासाठी योग्य साधन तंत्र ठरवायचं, साधने विकसित करायची, कार्यपद्धती वगैरे ठरवायची. हे सगळं ज्या विषयाच्या बाबतीत आपल्याला साधू शकेल असा आपण विषय निवडायचा आहे. आता यासाठी संदर्भ साहित्य कोणतं वापरावं, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे जे डॉक्युमेंट आहे ते आपण संदर्भ साहित्य म्हणून वापरू शकता. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, तो तुम्हाला इंग्रजी, हिंदी, मराठीमध्ये उपलब्ध आहे, तो तुम्ही वापरू शकता. राज्याचा अभ्यासक्रम आराखडा आहे की ज्याच्यामध्ये मूल्यमापनाच्या अपेक्षा, तपशील हे व्यवस्थितपणे दिलेले आहेत. आणि जीवन शिक्षणचा 2025चा जो अंक आहे तो केवळ मूल्यमापनावर काढलेला आहे, तोही तुम्ही आधारासाठी घेऊ शकता. त्याशिवाय आता जी पाठ्यपुस्तक प्रचलित आहेत, म्हणजे पहिलीची बदलली, परंतु वरच्या वर्गाची जी प्रचलित आहेत त्या पाठ्यपुस्तक पहा, अभ्यासक्रम पहा. याच्यासाठी पाहायचं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये
ज्या क्षमता दिलेल्या आहेत, ज्या कौशल्यांची अपेक्षा केलेली आहे, ती कुठल्या घटकामध्ये आहेत. आता इथे एक तुम्हाला अडचण वाटू शकेल की बाबा या पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये कुठं अध्ययन निष्पत्ती दिल्यात, कुठं उद्दिष्ट दिलीत, कुठं क्षमता म्हणलेलं आहे, असं घडू शकेल. परंतु तुम्ही जर पाहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातलं जे विवेचन आहे ते पाहिलं तर तुम्हाला आत्ताच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा त्या क्षमता दिसू शकतील. म्हणजे मुलांनी चिकित्सक विचार केला पाहिजे, हे पूर्वीच्या अभ्यासक्रमातही आहे ना. सर्जनशीलता विकसित झाली पाहिजे, हे पूर्वीच्या अभ्यासक्रमात आहे. म्हणजे ह्या ज्या क्षमता दिलेल्या आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये, त्या पाहण्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकं पाहावी लागतील, त्यानुसार तंत्र ठरवावं लागेल, साधनं विकसित करावी लागतील आणि नवा जो दृष्टिकोन आहे, नव्या दृष्टिकोनामध्ये एक फार सुंदर बदल असा आलेला आहे की मुलांनी स्वतः शिकताना स्वतःचं मूल्यमापन करावं. आता याला ब्रॉडली स्वयंमूल्यमापन हा शब्द वापरलेला आहे. तर आपल्याला जो स्वयंमूल्यमापनाचा अर्थ माहित आहे तो म्हणजे स्वतः काहीतरी मुलांनी लेखन केलं आणि नंतर ते दिलेल्या शिक्षकांनी फळ्यावर दिलेल्या उत्तरानुसार तपासलं किंवा उत्तर सूचीनुसार तपासलं, हे स्वयंमूल्यमापन होतं. त्याचा उपयोग होत नाही असं नाही, होतो. इथं जी अपेक्षा आहे की स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेकडं पालकांच्या साह्याने, मित्रांच्या साह्याने आणि शिक्षकांच्या साह्याने स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेकडे मुलांना हळूहळू वळवायचंय. म्हणजे असेसमेंट ॲज लर्निंग हा फार महत्वाचा भाग या धोरणामध्ये आलेला आहे. तो महत्वाचा याच्यासाठी आहे की आपण खूप दिवसापासून ऐकतोय लाईफ लॉंग लर्निंग. म्हणजे शिक्षण, कॉलेज, शाळा सुटल्यानंतर सुद्धा जे शिकणं सुरू राहिलं पाहिजे, त्यासाठी शिकण्याची कलाच प्रत्येकाला अवगत झाली पाहिजे. शिकायचं कसं हे शिकलं पाहिजे आणि त्याची सुरुवात असेसमेंट ॲज लर्निंग किंवा मुलांनी स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा विचार सुरुवातीपासून केला, तो हळूहळू डेव्हलप होईल आणि शिकायचं कसं हे त्याला उमगेल. तर हे जे बदल आहेत, या बदलांचा विचार आपण करायचा आहे. आता मगाशी जी साधनं सांगितली त्यामध्ये अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकाबरोबर तुम्ही गुगल वापरू शकता, AI वापरू शकता. परंतु कुठंही ॲज इट इज कॉपी करणं, उतरून काढणं अपेक्षित नाही. तुमचे जे समोरचे लोक तपासणारे आहेत, त्यांच्यात हे लक्षात येतं की यांचं स्वतःचं किती आहे आणि यांनी असंच किती मिळवले. म्हणून निवेदनात एक सूचना दिलेली आहे की निबंध आपण स्वतः लिहावा. म्हणजे सगळे संदर्भ पहा, साहित्य पहा, पण निबंधामध्ये महत्वाचं काय की तुमचा वर्गातला अनुभव तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही आता वर्गात हे तपासून पहा. काही गोष्टी, काही साधन तंत्र आहेत की जी वर्गात तपासून पाहता येतील किंवा यापूर्वी काम केलंय, पण तुमचा विचार, तुमचा वर्गातला अनुभव, तुमचं चिंतन या निबंधामध्ये प्रतिबिंबित झालं पाहिजे. म्हणजे आणि याचा उपयोग आता एक लक्षात घ्या, 1300 लोक आहेत आणि साधारण 12 जणांनाच पारितोषिक मिळतील. तुम्ही एक लक्षात घ्या की आपली जी संख्या आहे लाखोची शिक्षकांची, त्यामधून 1300 तुम्ही आहात. त्यामुळं मूल्यमापन या विषयाचे विषय, घटक आणि साधन हे शब्द इतके कुठेही फिट बसतात आणि बऱ्याच वेळेला आपला गोंधळ सुद्धा होतो. आता मूल्यमापन आपण विषय म्हणतो एक ज्यावेळी येतो त्यावेळी, तर मूल्यमापन विषयातले तुम्ही पायोनियर ठरणार आहात. तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये एक
पुढाकार मिळणार आहे तुमच्या वाचनातून, चिंतनातून आणि याचे पुढं भविष्यात अनेक म्हणजे राज्याला, तुम्ही जिथं काम करता त्या शाळेला, तालुक्याला, जिल्ह्याला याचा फायदा होणार आहे. तर म्हणून तुम्ही स्वतः विचार करा आणि निबंधामध्ये तुमचे स्वतःचे विचार यायला पाहिजे. आता निबंध कसा लिहायचा याच्यामध्ये तुम्हाला मग समजेल की निबंधाचा आराखडा कसा असावा. एकंदर निबंध हे मी जे सांगणार आहे ते मार्गदर्शक स्वरूपाचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या इयत्तेचा कोणता घटक, कोणती क्षमता किंवा कोणतं कौशल्य तुम्ही निवडलं, त्यासाठी तंत्र कोणतं निवडलं, त्यासाठी साधनं कशी विकसित केली किंवा करायची, मूल्यांकनाची कार्यपद्धती काय राहील आणि वर्गातला अनुभव कसा कसा राहील. एक तर तुम्ही त्याचा विचार करू शकता. तुम्ही वर्गात प्रत्यक्ष काम करता किंवा हे मूल्यमापनाचं जे टूल आहे ते वापरून पाहूही शकता. तसा तुम्हाला वेळ आहे आणि मग हे कसं उपयुक्त ठरणार आहे हे तुम्ही स्पष्ट करायचं आहे. आणि शेवटी मग गुणवत्ता विकासामध्ये तुम्ही निवडलेल्या साधन तंत्राची उपयुक्तता किती आहे यांनी समारोप करायचा आहे. म्हणजे अशी काही काही मुद्दे मी तुम्हाला सांगितले की या आधारे तुम्ही निबंध लिहू शकता. परंतु तुमचा विषय, तुमचं तंत्र, तुमची इयत्ता, तुमची भाषा शैली, तुमची विचार करण्याची पद्धत यानुसार तुमचा निबंधाचा आराखडा राहू शकतो. आता निबंधाचं जे मूल्यांकन होणार आहे, ते कशा प्रकारे होणार आहे? तर पुन्हा तेच आहे, की तुम्ही निवडलेले साधन तंत्र योग्य होतं का? साधनांचं विकसित करण्याबाबत जे तुम्ही सुचवलंय, ते योग्य दिशेनं आहे का? मूल्यांकनाची कार्यपद्धती योग्य आहे का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूल्यांकनासाठी नवीन दृष्टिकोन. आता नवीन दृष्टिकोनामध्ये काय अपेक्षित आहे, की 360 अंशातलं मूल्यांकन. म्हणजे तुमच्या होलिस्टिक प्रोग्रेस कार्डमध्ये ते थोडंसं रिफ्लेक्ट झालेलं आहे, की पालकांनी मूल्यमापन करायचं, मित्रांनी करायचं, विद्यार्थ्यांनी स्वतः करायचं, शिक्षकांनी करायचं आणि सर्व बाजूनी करायचं. आता पूर्वी आपण सर्वंकष शब्द वापरायचो. त्या सर्वंकषमध्ये अपेक्षित होतं, की बौद्धिक, भावनिक आणि कारक कौशल्य किंवा शारीरिक अशा स्वरूपाचं. आता जे आहे त्याच्या पुढे जाऊन त्याच्या सवयी, त्याची मूल्ये, त्याचं वर्तन, त्याची अभ्यास करण्याची पद्धत अशा गोष्टींचं मूल्यमापन हे 360 अंशातलं मूल्यमापन. म्हणजे थोडंसं आपण या धोरणामध्ये सर्वंकषच्या पुढे गेलोय आणि ते बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे धोरणातून किंवा आता जे एस-सी-आर-टीनी प्रायोगिक तत्वावर एच-पी-सी किंवा होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड शाळांमध्ये दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ते थोडंसं दिसून येतं. तर हे नवे बदल आहे. आता या हा जो नवा दृष्टिकोन आहे, या नव्या दृष्टिकोनानुसार तुमचा निबंध आहे का? हे तपासलं जाईल. म्हणजे साधन, तंत्र, कार्यपद्धती, नवा दृष्टिकोन, वर्गातली उपयुक्तता आणि महत्वाचं म्हणजे हे तुमचा विचार, तुमचा स्वतःचा विचार, चिंतन निबंधामध्ये आलंय का? भाषा, शैली आणि मांडणी याबाबत तुम्हाला एक मी सांगेन, की बऱ्याच वेळेला आपण लिहितो, तुमच्या मागं बरीच कामं आहेत. परंतु जेवढं आता तुम्ही कष्ट करणार, एवढं साहित्य वाचणार, विचार करणार, निबंध लिहिणार. लिहिताना आपला निबंध योग्य प्रकारे तपासा. त्याचं आशयाच्या दृष्टीनं, मांडणीच्या दृष्टीनं संपादन करा. शिवाजीराव भोसलेंचं एक गाजलेलं पुस्तक आहे, कथा वक्तृत्वाची म्हणून. त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं उद्या किंवा नंतर द्यायचं व्याख्यान 12 वेळा लिहून काढायचे. आपण जो निबंध लिहिला की पाठवला असं करू नका. तुम्ही प्रयत्न करणार आहात, परिश्रम घेणार आहात, वेळ देणार आहात. त्यामुळं आपल्या निबंधाचं योग्य प्रकारे संपादन करा, पुनर्लेखन करा, वाचनीयता त्याची वाढवा आणि तुमचा अनुभव
राज्याला उपयुक्त ठरू द्या. पुढे हे निबंध शिक्षण विकास मंचाच्या ब्लॉगवर हे टाकले जाणार आहेत आणि महाराष्ट्रभर पोचले जाणार. अर्थात ज्यांचे निबंध पारितोषिक प्राप्त आहेत, आणखी काही उपयुक्त वाटत आहेत, त्यांचे निबंध ब्लॉगवर टाकले जातील. आता इथं जी साधन तंत्रांची थोडक्यात आपण चर्चा करू, की पुस्तकासह चाचणी म्हटलेलं आहे. पटकन आपल्याला वाटतं हे काय नवीन आहे किंवा हे कॉपी करण्याचा प्रकार आहे का? तर असं नाही. आता आपणाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये किंवा खालच्याही वर्गाच्या परीक्षेमध्ये ही मराठी, इंग्रजी या विषयामध्ये परिच्छेद दिलेले असतात आणि खाली काही प्रश्न दिलेले असतात. त्या परिच्छेद वाचून प्रश्नाची लिहायची, हे उत्तरे लिहायची आहेत. तर एक प्रकारे पुस्तकासह चाचणी असा प्रकार आहे. ओपन बुक टेस्ट याला म्हटलं जातं. तर मग आता ही कशी पाहिजे नव्या दृष्टिकोनातून? आता जी आपली चाचणी असते त्याच्यामध्ये साधारण माहिती जी परिच्छेदामध्ये दिलेली आहे त्यावर आधारित प्रश्न असतात. एक पहा, दृष्टिकोनातला बदल हा आहे की तुम्हाला क्षमता मुलांच्या तपासायच्या आहेत आणि कौशल्य तपासायचे आहेत, त्यांची विचार प्रक्रिया तपासायची आहे. त्यामुळं मुलांचा चिकित्सक विचार तपासणारे असे प्रश्न त्या परिच्छेदावर काढणं हे तुमचंही कौशल्य आहे शिक्षकांचं. असे प्रश्न काढले पाहिजेत की मुलांची विचार करण्याची प्रक्रिया पुढे गेली पाहिजे, त्याला चालना मिळाली पाहिजे. एक वाक्य उतरवलं परिच्छेदामधलं किंवा पुस्तकामधलं आणि उत्तर बरोबर आलं असं नाही अपेक्षित. गुण मिळतील मुलांना खूप, 100 पैकी 90-95, पण मुलांचा विकास झाला का हा प्रश्न तिथंच राहतो. तर त्यांच्या क्षमतांचा विकास व्हायला पाहिजे, कौशल्यांचा विकास व्हायला पाहिजे. आता दुसरं आहे साधन रुब्रिक. रुब्रिक तुमच्या पुन्हा HPC मध्ये वापरलेला आहे. तिथं जाणीव, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता 3 क्षमता घेतलेल्या आहेत आणि निर्झर, पर्वत आणि आकाश हे निकष रुब्रिकचे घेतलेले आहेत. रुब्रिकमध्ये काही निकष असतात. आता हे खरं म्हणजे रुब्रिकचे निकष मुलांना, विद्यार्थ्यांना अगोदर माहीत असले पाहिजेत. बोर्डाच्या परीक्षेत निबंधाचं जे रुब्रिकचे निकष असतात ते उत्तरपत्रिकेमध्ये किंवा नमुना उत्तरपत्रिकेमध्ये मॉडेल आन्सर मध्ये दिलेले असतात. ते शिक्षकांमार्फत पोचतील, पण अधिकृतपणे मुलांना माहित पाहिजे की निबंध या निकषांवर तपासला जाणार आहे. म्हणजे मग मुलांची गुणवत्ता विकसित व्हायला मदत होईल. हे रुब्रिक सुद्धा वापरतो आपण, परंतु त्याचं नाव पाहिजे असं वाटतंय की नवीनच आहे आपल्याला. आता तुमचे हे जे मूल्यांकनाचे निबंध तपासायचे आहेत त्याचे काही जे मी निकष सांगितले तेही एक प्रकारचं रुब्रिक आहे. तसं 360 अंशातलं मूल्यांकन, सर्व समावेशक मूल्यांकन, होलिस्टिक इव्हॅल्युएशन असं या बाबतीत म्हटलेलं आहे. तर अर्थात तो अतिशय चांगला भाग आहे. आता हे करण्यासाठी एक गोष्ट आहे, आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो, शिक्षकांच्या येऊ शकतो की हे वाढलेलं काम आहे का, नोंदी वाढणार आहेत का? तर यामध्ये शिक्षकांना पालकांची मदत घ्यायची. आता तसं वातावरण तुम्हाला निर्माण करावं लागेल, त्याचाही उल्लेख तुम्ही निबंधात करू शकता. आता आपल्याला असं वाटू शकतं की पालकांची काय मदत होऊ शकणार, काय हा प्रकार आहे सगळा. तुम्हाला एक मी जाता जाता थोडक्यात उदाहरण सांगतो की कर्मवीर भाऊराव पाटलांनी 1924 साली साताऱ्यामध्ये एक शाहू बोर्डिंग नावाचं बोर्डिंग सुरू केलं. म्हणजे ते वसतिगृह होतं, राहण्यासाठी आणि भोजन निवासाची व्यवस्था अशा प्रकारचं ते होतं. आता ह्या मुलांचे पालक होते कर्मवीर भाऊराव पाटील. त्या काळात कर्मवीर नव्हतेच, ते भाऊराव पाटील म्हणूनच ओळखले जायचे. या मुलांच्या प्रगती पुस्तकावर भाऊ पाटील अशी ते सही करायची. आता ते काही आठवडाभर काही रोज नव्हते राहत त्या बोर्डिंग मध्ये, कधी फिरतीला जायचे, भाषणासाठी जात होते, मदत गोळा करण्यासाठी बोर्डिंगच्या जात होते. पण ज्यावेळी असायचे त्यावेळी पहाटे ते कंदील घेऊन प्रत्येक मुलाजवळ जायचे, प्रत्येक मुलाचा अभ्यास पाहायचे आणि तो कुठं आहे, कसा आहे, कुठला विषय चांगला आहे, कुठं त्याला अडचणी आहेत हे पाहायचे आणि ते त्या
त्या विद्यार्थ्याच्या शाळेत जाऊन शिक्षकांना सांगायचे की याला जरा इथं मार्गदर्शन करा, आमचा हा मुलगा बोलण्यात खूप चांगला आहे, त्याला वक्तृत्व स्पर्धेत घ्या. आता मी जास्त याच्यावर बोलत नाही, परंतु पालकांचं, आता तुम्ही म्हणाल कर्मवीर भाऊराव पाटील एवढे मोठे पालक, तुम्हाला माहित आहे का माहित नाही, परंतु मॅट्रिक पूर्व परीक्षेत भाऊराव पाटील नापास झाले होते. असे पालक ते होते. तर त्यांच्या मार्गदर्शनातून आता ते नापास झाले, त्यांचं शिक्षण हा वेगळा, म्हणजे अनेक विषयामधली तज्ञता त्यांच्याजवळ होती. आपली शालेय चाकोरी त्यांना आवडली ना आवडली हा भाग वेगळा, पण या पालक म्हणून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून एक नव्हे दोन नव्हे शेकडो मुलं बोर्डात आली, विद्यापीठात आली आणि अनेकांना स्कॉलरशिप मिळाली. आता स्कॉलरशिप आजही मोठा प्रतिष्ठेचा गौरवाचा विषय आहे. त्यावेळी शिक्षणातलं यश म्हणून महत्वाचं होतं, पण त्या मुलांच्या शिक्षणाला मिळणारी आर्थिक मदत म्हणूनही ते महत्वाचं होतं. त्यामुळं हे उदाहरण लक्षात ठेवा. आपल्याकडं बऱ्यापैकी आता ग्रामीण एकदम दुर्गम भागात पालक नसतील समजा शिकलेले, परंतु जिथे शिकलेले पालक आहेत त्यांच्याशी तुमचा डायलॉग पाहिजे. पालकांचा विद्यार्थ्यांचा त्यांनी पाहिला पाहिजे अभ्यास, शिक्षकांशी डायलॉग पाहिजे. आणि मग म्हणूनच जे तुमचं होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड आहे त्याला शिक्षक आणि घर, शिक्षक आणि समाज यांच्यामधला एक दुवा असं म्हटलेलं आहे. तरी हे जे काम थोडस वाढणार असं वाटतंय आपणाला, त्याच्यात वर्गातल्या मुलांची मदत होणार आहे, पालकांची मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे आणि स्वतः विद्यार्थ्याची सुद्धा मदत होणार आहे. फक्त याला योग्य चॅनलाइज कसं करायचं या मदतीला, हे शिक्षकांचं कौशल्य राहणार आहे. याशिवाय खाली टिपणामध्ये जे अनेक साधन तंत्र म्हणून दिले आहेत, तर त्याच्यामध्ये शब्दकोडी पहा. आता शब्दकोडी ही गंमत असते, जे एकदा सराव झाला तर ती भाषेत असतात, इतिहासात असतात. म्हणजे इतिहासाची करता येतात, गणिताची करता येतात, विज्ञानाची करता येतात. हे सुद्धा मुलांचा अभ्यास, म्हणजे मुलांपुढं थोडस आव्हान निर्माण करणारं, त्यांना आनंद देणारं आणि त्यांचा अभ्यास तपासणारं, थोडा वरच्या दर्जाचा विचार करायला लावणारं असं एक माध्यम आहे. रोल प्ले आहे, ते पुन्हा या खालच्या भागामध्ये आलेलं आहे. रोल प्ले त्या विषयानुसार, त्यातल्या आशयानुसार ते बदलू शकतं. तर अशा प्रकारे आपण या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. आणि आता काही तुमच्या किरकोळ शंका होत असतील तर त्या यातून हे झाले आहेत. सुरुवातीच्या काळात शंका होत्या, कुठं भरायचा, कधी भरायचा, आणि ते तुमच्याही लक्षात आलेलं असेल की आपण निबंध थोडासा निबंधाचं निवेदन नीटसं वाचलं नसल्यामुळं असं घडलंय. त्याच्यात तारखा दिलेल्या आहेत, विषय दिलेले आहेत, किंवा मी जे विवेचन केलंय निबंध कसा असावा, निबंधाचं मूल्यांकन कसं होईल वगैरे, हे सर्व निवेदनामध्ये याचे मुद्दे आलेले आहेत. आपण सर्वांनी 1313 सर्व शिक्षकांनी निबंध स्पर्धेत सहभागी झालात. उत्तम प्रकारचे निबंध लिहा आणि मूल्यांकनामध्ये तुम्ही पुढे राहा आणि आपल्या महाराष्ट्राला पुढे न्या, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि सोबतच वर्गामध्ये ऍक्टिव्हिटी बेस कशा रीतीनं मूल्यांकन करायचं त्याचं अतिशय सुंदर असं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला वाटतं की हे विवेचन ऐकल्यानंतर काही शंका आपल्या मनामध्ये असतील असं मला वाटत नाहीये. तरी पण आमची शिक्षण विकास मंचाची जी टीम आहे ती टीम सतत आपल्या संपर्कात राहील. आपल्या काही अडचणी असतील तर त्या व्हॉट्सअप मेसेजवर पाठवा. कारण शिक्षण विकास मंचामध्ये काम करणारी सगळी मंडळी स्वतः शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि कार्यरत असल्यामुळे त्यांना शालेय जबाबदारी आहेत आणि सोबतच बाकीची ही कामं आहेत, त्यालाही त्यातून तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. सरांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये ही मांडणी केलेली आहे, त्याबद्दल सरांचं मी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी
आभार मानतो. आणि या नंतर आपल्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी आमच्या शिक्षण विकास मंच अहिल्यानगरचे शिक्षणकर्ता समन्वयक आणि ज्यांच्याकडे आपण निबंध स्पर्धेची जबाबदारी दिलेली आहे ते काकासाहेब वाळुंजकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. काकासाहेब. धन्यवाद सर. ओके ओके. आज आपल्या नियोजित तारखेनुसार आज आपण राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ऑनलाईन मार्गदर्शन ज्या स्पर्धकांनी वेगवेगळ्या शंका निर्माण केल्या होत्या, ज्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या भावना होत्या की या निबंध स्पर्धेमध्ये आपण भाग घेताना कुठल्या प्रकारचे निबंध लिहावेत, याचं अगदी बारकाव्यानिशा अगदी सूक्ष्म अशा पद्धतीचं मार्गदर्शन माननीय तांबे सरांनी केलेलंच आहे. त्याचबरोबर एक निबंधाची दिशा कशी असावी, निबंध कसा लिहावा, त्याचे अनुभव, त्याचे चिंतन, याची वस्तुनिष्ठ अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. मांडणी करताना एवढंच नव्हे तर त्यांनी प्रोत्साहनही दिलेले आहे. 1300 काय अजून 1300 शिक्षकांनी निबंध लिहावे. आव्हानात्मक आहे. 13-15 लाखामधून तुम्ही एक विशेष निबंधकार आहात म्हणून. आणि हे निबंध म्हणजे शोध आहेत, अनुभवसिद्ध शोध आहेत की जे शासनाला सुद्धा दिशादर्शक आहेत. माननीय तांबे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो. आमची प्रेरणा, आमचं प्रोत्साहन आणि मुख्य संयोजक शिक्षण विकास मंच आणि यशवंतराव चव्हाण सेंटरचे अगदी गाढे अभ्यासक आणि अतिशय बुद्धिमान की जे खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्ट आम्हाला बारकाव्यानिशय सांगतात, त्यांच्या त्या अनुभवाचा स्पर्श आम्हा सर्वांना होतो. असे ते डॉक्टर वसंतराव काळपांडे साहेब, आपल्या प्रेरणेमुळे आणि आपल्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम आज अतिशय यशस्वीपणे पार पडलेला आहे. आपलं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आमच्या कोर टीमचे सल्लागार माननीय भाऊ गावंडे सर, आपलंही मनापासून धन्यवाद आणि आभार. हर्रीगड मॅडम, त्याचबरोबर रॉय मॅडम, ही एक दिग्गज मंडळी आहे की अतिशय उत्तम पद्धतीने गाईडलाईन करून आमच्या शिक्षणाच्या दिशा ठरवतात. मला वाटते 1300 लोक इतके प्रभावित झाले असतील की त्यांना अंदर की बात, आम्ही ज्या कोर टीममध्ये काम करतो ती एक कोर टीम एक खऱ्या अर्थाने एक मंथन करते आणि त्या मंथनातून अशा प्रकारचे विचार बाहेर येतात. त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर योगेश कुदळे सर, अजित तिजोरे सर, की आमचं टेक्निशियन जे बाब आहे ते अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळतात आणि आमच्या मंचाच्या पाठीमागं नेहमी सतत उभे राहणारे, आधार देणारे दत्ता सराफ साहेब, त्याचबरोबर गणपोले सर, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे परिचित आणि प्रत्येक वेळेस एक वेगळा ॲटम वेगळ्या पद्धतीने मांडणारे आणि सर्व समन्वयकांना एकत्रित घेऊन जाणारे आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर माधव सूर्यवंशी सर, त्याचबरोबर ज्यांनी आज निवेदन करून उपोद्घात केला, सुरुवात केली, तुषार म्हात्रे सर, आज त्याला थोडासा वेळ कमी मिळाला असला तरी उत्तम पद्धतीचे निवेदन करतात. त्याचबरोबर सर्व जिल्हा समन्वयक आणि ज्यांनी आतापर्यंत 1300 पेक्षाही 11 जास्त पार केलेला आहे ते निबंध स्पर्धेचे स्पर्धक, आपलं सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो की या शिक्षण विकास मंचाशी आणि यशवंतराव चव्हाण सेंटरशी आप जुळलेले आहात. त्याचबरोबर फेसबुक लाईव्हवर जे जे होते त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. सर्वांना निबंधासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. मला नाही वाटत की आता याच्यामधून कोणाची शंका राहिलेली असेल, तरी माधव सरांनी सांगितलेले आपल्याला की या उपरही आपली काही शंका असेल तर आपण त्या ग्रुपवर मांडावी. आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. अतिशय दर्जेदार आणि उत्तम पद्धतीचे निबंध आपल्याकडून येणार आहेत. आम्हाला सुद्धा मूल्यांकन करताना ते चॅलेंजिंग अशा प्रकारचं होणार आहे, कारण ते
1300 लोकांकडून, 1300 शिक्षकांकडून एक सिद्ध अशा प्रकारचे निबंध आपल्याला मिळणार आहेत. आणि पुन्हा एकदा निवेदन वाचा, पुन्हा एकदा बारकावे वाचा. त्याच्यामध्ये चुकूनही आपल्या नावाचा उल्लेख करू नका. ज्या पद्धतीने सांगितलेले, दुसरी गोष्ट कुठल्याही प्रकारची नक्कल नको त्याच्यात. मागच्या वर्षी असे नक्कल केलेले निबंध आम्ही कचरा कुंडीत दाखवलेले आहेत. कदाचित ते बाळबोध असतील, परंतु ते तुमचे स्वतःचे असावेत. या पद्धतीने आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. मला या कोर टीमने धन्यवाद व्यक्त करायला, आभार प्रदर्शनाला संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. माधव सर. तुमचे सुद्धा आभार. धन्यवाद सर. एक आभार मानायचे राहिले. जी टेक्निशियन टीम आहे, सतीश पवार आणि त्यांची टीम, त्यामध्ये सौरभ आहे आणि बाकी सगळी मंडळी आहे. त्यांनी आपलं जे लाईव्ह प्रक्षेपण आहे ते आता लाईव्ह आणि नंतर उद्या ते YouTube द्वारे राज्यभर आपण ते शेअर करणार आहोत. त्या सर्व टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सोबतच यशवंतराव चव्हाण सेंटरचं कार्यकारी मंडळ जी भक्कमपणे यशवंतराव शिक्षण विकास मंचाच्या पाठीशी उभं राहतात, त्या सर्व कार्यकारी मंडळाचं, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सर्वांचं मी सगळ्यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.